वैकुंठ प्रिय दर्शन हा देह दुर्लभ आहे आणि तरी पण क्षण भंगुरही आहे आणि त्यातल्या त्यात वैकुंठ प्रिय दर्शन म्हणजे वैकुंठाची प्राप्ती, भगवंताच्या धामाची प्राप्ती होणं फार कठीण आहे. आणि ते जर आपल्याला ज्ञान झालं की हा देह खरंच हे सगळं सोडून जावं लागते. फक्त आपली केलेली भक्ती आपल्या सोबत येते, त्यावेळेस माणूस हुशार होतो आणि मग तो त्या क्षणालाच माणूस भक्तीच्या मार्गाला लागतो. क्षणोक्षणी ह्याची तरावया पारा अशा प्रकारे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आपल्या मनाला उपदेश करा आणि सांगायचं की बाबा रे तू मना सज्जना भक्ती. अशा प्रकारे रामदास स्वामी सुद्धा तेच सांगून गेले, शांतीब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा तेच सांगून गेले. त्यांनी स्वतः भक्ती केली, त्याचा उद्धार झाला असता, पण त्यांना आपलं बुडतच जन्म. हा तुम्ही उभे राहत जा ना विठ्ठल विठ्ठल. देवा माझे मन लाग तुझे चरणी, देवा माझे मन लाग तुझे चरणी, देवा माझे मन लाग तुझे चरणी, देवा माझे मन लाग पुढे रामदास पायी तीर्थयात्रा आणि मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात अभंगाचं पहिलं चरण. पंढरीचा वार
वारकरी मोक्षाच्या अधिकारी आहे. बरेचसे लोक वारी करतात पण मोक्ष मिळत नाही. बरेच तीर्थयात्रा करतात, का मिळत नाही? तर त्यांची पद्धत चुकीची आहे. बघा कशी चुकीची आहे. आता तुमच्या गावातली गोष्ट नाही बरं, आमच्या गावाकडची. आमच्या गावातली माझ्या शेजारची एक सखोबाई आहे. मागच्या वर्षी निघाली तीर्थाला जायला. ते तीर्थाला जायला निघाली. घरच्या बाजू म्हणते बा बाजारात जा, मस्तपैकी रेडीमेड चिवडा, लाडू, शेव, बर्फी, जिलेबी वगैरे वगैरे घेऊन या, कारण मला काही घरी जमत नाही, तीर्थाला जायचं आहे, थकून जाईल म्हणते मी, प्रवासातला आनंद घेता नाही येणार मला. ठीक आहे म्हणते. आता जय देव पुढचं तुम्हाला माहीत आहे, आणि ते मी ऐको असं असते की नाही. आणते बा माणूस, आणते मस्तपैकी. बाईना एक स्पेशल बॅग बाईच्या साड्याची, बाचे फक्त 2 ड्रेस होते, बाईच्या साड्याची मॅचिंग सगळं, एक बॅग आणि एक बॅग ते फरडाचं रेडीमेड घेतलं. बुवानं घेतलं, हातात हात दुखून आले, पाठीवर घेतलं, शेवटी डोक्यावर घेतलं. आता बा याला शास्त्राचा पुरावा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली, पति के सिर पे बोझा देकर, पति के सिर पे बोझा देकर, हाथ हिलावत चली, सुहागन तीरथ करने चली. त्या बोच्या डोक्यावर वजन येते आणि आपण हात हलवत चालते. बरं एवढंच नाही, तिथं गेल्यावर माताच्या बाईनं देवाचं दर्शन घ्या, मस्त फ्रेश होऊन संताईच्या काळा लागा. ते काय नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, संत देवता से नहीं है नाता, संत देवता से नहीं है नाता, घूमे दुकान और गली, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली. संतांच्या डोक्यावर पायावर मस्तक नाही ठेवत, देवाचंही दर्शन घेत नाही, आणि काय करते, घुमे दुकानावर गली, बांगड्या घेईन, हार घेईन, टिकल्या घेईन, पिना घेईन. म्हणजे याला काय अर्थ आहे काय? शेवटी तुकडोजी महाराज म्हणतात, तुकड्या दास कहे भाई, तुकड्या दास कहे भाई, काहे को ऐसी पली, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली. विठ्ठल सोडून द्या, पण एक उदाहरण सांगितलं. आता तुकाराम महाराज एवढं जीव तोडून सांगतात. असतात काही गावातले कुठील लोक, म्हणजे आपल्याकडचे नाही, ते देऊकडचे. तर देऊतला एक माणूस होता, आणि ते काहो महाराज चुका काढतात बरं, 100 चांगल्या गोष्टी सोडून देतात. एखादी चुकी दिसली त्याचं विश्लेषण होते, त्याचा प्रचार होते. काहो म्हणे महाराज, तुम्ही भले पांडुरंग करता, विठ्ठल पांडुरंग, उठले की भंडारा डोंगरात, उठले की भामचंद्र डोंगरात. आम्ही ना म्हणे त्या रामाचं वर्णन ऐकलं, प्रभू रामचंद्राचं, किंवा अयोध्येत जन्म झाला, राज्याभिषेक झाला, वनात गेले, निजमाला गेले, सगळंच माहीत आहे. झालं म्हणजे भगवान कृष्णाची माहिती आहे, चरित्र सगळंच माहिती आहे. पण तुम्ही पांडुरंग करता, पण नेमकं मग हा पांडुरंग कधी आला, कुठून आला, कशाने आला? नुसतं पंढरीचा पांडुरंग विटीवर उभा गेले ना आले, काही मागे पुढे काही माहीत तर पाहिजे म्हणे, त्याची भक्ती करत. तुकाराम महाराज म्हणतात, अरे सखाराम ये, एवढंच माहिती आहे का तुले? पाणी घेऊन पे म्हणतात ना, हाफ नॉलेज डेंजरस. तुकाराम महाराज सांगायला लागले की तुला भगवंताचं चरित्र ऐकायचं ना, पांडुरंगाचं, की हा कुठून आला, कोण आला,
कसा आला आणि कशासाठी आला? त्यावेळेस ऐक, वैकुंठीची मूर्ती आली माती, वैकुंठीची मूर्ती आली माती. वैकुंठीची मूर्ती आली भीमाची लाडकाटवारी यशोदेचा गोकुळात याने खोडे केल्या कारण म्हणून समोरी उभे केला असा तो पांडुरंग म्हणे सांग म्हणे मग आता लोक एक झालं की दुसरं विचारतात अरे म्हणे जे असं झालं की ज्या वेळेस भगवान कृष्ण निद्रिस्त होते निद्रिस्त असताना सारखे राधेचा जप करत होते राधा 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 तिकडून आली सत्यभामा मैया आली सत्यभामा माता आणि म्हणते भगवंता काय रुक्मिणी माता आली म्हणते काय कशाचा आरडा बघते भगवंत राधा राधा म्हणून राहिले रुक्मिणी माता म्हणते मी एवढी पट्टराणी आहे लग्नाची आहे म्हणते उठवते म्हणते उठा कोणाही राधा त्यावेळेस भगवंत म्हणतात तुला भेटायचं का तिला हो म्हणे बोलवण्यात आलं असो उकडीचं दूध घेतलं दिलं रुक्मिणी मातेने त्या राधेला प्यायला आता राधा राणीने पिलं ते दूध पण तिच्या हृदयामध्ये भगवंताचे चरण होते भगवंताच्या चरणाला फोडा आले लाल पाय झाले राधा राणी निघून गेली रुक्मिणी माता आल्या बघतात प्रभू काय झालं आपल्या चरणांना त्यावेळेस सांगितलं की अगं रुक्मिणी तू राधेला उकडीचं म्हणजे उकडतं गरम गरम दूध प्यायला दिलं ना तिच्या हृदयात माझे चरण असतात आणि बघ माझ्या चरणांना फोड आले त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणते सांगा बा आता रात्रभर दिवस या माणसाची सेवा करते म्हणते मी आता म्हणते मी इथं राहतच नाही याचं प्रेम म्हणते त्या राजावरच आहे आता बाया येऊन रागायला की बाया काय करतात थैली भरली की माणसाला कधी काही म्हटलं रागायला की झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो उचलली थैली की चल माहेरी
विदर्भातलं कौंडण्यपूर आहे. मी जर तिथं आली तर प्रभू येतील आणि भगवंत मला शोधतील, माझं रुसवं फुगवं काढतील आणि मला परत नेतील. नाही जायचं मला, राग असते ना शेवटी. गेली दुसरीकडेच गेली, माहेरात गेलीच नाही, मग दिसणारच नाही म्हणते मी. गेली एका वनात जाऊन बसली. आता भगवंत ऐकते, त्यांना काय माहित नाही. चीटी के पैर में घुंघरू बसता है वो भी अल्लाह सुनता है. त्याला सगळं काही विश्वाची आहे पाना, वृक्षाची आहे पाना आणि राहिली म्हणतात त्याच्यापासून काही लपत नाही. गेली शोधत शोधत. आता विषय असा की एका कामात अनेक कामं करतात भगवंत. त्या ठिकाणी त्याच्या माता लपल्या होत्या त्या वनात, रुसून बसल्या होत्या. तिथे एक दिंडी रव नावाचा राक्षस राहत होता आणि त्याचं मरण भगवंताच्या हातून होतं. भगवंताने त्या ठिकाणी त्याचा संहार करून टाकला. शेवटी तो मरता मरता शरण गेला. आता शरण गेल्यामुळे भगवंत म्हणतात, सांग तुला काय वरदान देऊ. काही नाही म्हणे, हे जे वन आहे ना त्या वनाला माझं नाव द्या म्हणते. जसं की कोल्हापूर आहे, आपण आरतीत म्हणतो ना, करवीर पूर्वसिनी सुरवर मिळवता पुरहर वरताईनी. म्हणजे करवीर आणि पुरहर हे दोघं बापलेक होते आणि त्याने लोकांनी त्रास दिला होता. लोकांनी भक्ती करून त्या कोल्हापूरच्या देवीने बोलवलं होतं. ती आली, तिने त्याचा वध केला. त्याने म्हटलं की बा आम्ही तुला शरण आलात. ते म्हणते सांगा काय वरदान पाहिजे. तर ते म्हणतात आमचं नाव दे या गावाला. म्हणून तो कोल्हा त्याचं नाव होतं आणि सूर त्याचं नाव, त्याच्या दोघांचं अर्ध अर्ध नाव म्हणून त्याचं नाव कोल्हापूर असं नाव ठेवलं. तसं हा दिंडीराम नावाचा राक्षस होता. तो राक्षस म्हणते की देवा तुमच्या हातून मोक्ष भेटून गेला म्हणून मी काही पुनर्जन्मही मागत नाही आणि पुढचं आयुष्य मागत नाही, पण हे जे वन आहे या वनाला माझं नाव द्या. म्हणजे मी या वनाच्या नावाच्या रूपानं अजरामरच राहील. त्याचं नाव असते दिंडी र व. पण आता लोकांनी त्याचा अपभ्रंश करून टाकला व काढून टाकला ना. आता काय केलं, दिंडी रवन. तर आता भगवंताने त्याचा संहार केला. निघाले पुढे निघाले असताना पुंडलिक भेटला. आता पुंडलिक काय करत होता, आई वडिलाची सेवा करत होता. सेवा करत असताना भगवंत म्हणतात, अरे वा काय मातृपितृ भक्त आहे. बघा माऊलींनी सुद्धा सांगितलं ज्ञानेश्वरी की सकल तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कील शरीरे लोन कीजे. सगळे आई बाबाच्या चरणाशी तीर्थ आहे. ज्यांचे आई वडील जिवंत आहे त्याने त्याची सेवा केली तरी तीर्थच घडतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पांडुरंग परमात्मा तिथं गेले आणि म्हणतात की बा पुंडलिका रिक आहे तो. लोकांना ते पण रचा लस करून टाकला. बाळा पुंडलिक रिका मी तुझ्यावर प्रसन्न आहे, सांग काय पाहिजे. अरे म्हणे बाबा तुला दिसत नाही का, माझे आई वडील झोपलेले आहे, ते जागे होती, थांब तू तिथंच. वीट पेटली. आता देव थकला. आपण थकलं की असं कंबरावर हात देतो ना, देवानं असे हात ठेवले. देव म्हणे अरे बा सांग ना म्हणे बा काय वरदान देऊ. बराच वेळ झाला मी उभा आहे. अरे म्हणे असं कर, तू जर प्रसन्न असशील ना तर मला एकट्यालेच नाही, जो बी इथं येईल त्या दर्शनाले त्याला मोक्षाची प्राप्ती मिळून दे. आणि असाच या 28व्या युगापासून तू पुढे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच राहा. आपण म्हणतो आरतीत युगे 28, युगे 28 नाही 28व्या युगात तो आला. तो तेव्हापासून उभा आहे तो सूर्य चंद्रापर्यंत. बघा शब्दाचा लक्षार्थ घेतला पाहिजे, शब्दार्थ घेऊन नये अन्यथा घोर होऊन जाते. तर अशा प्रकारे त्या पुंडलिकानं भगवंताला तिथं थांबवलं. आपण म्हणतो ना भगवा झेंडा फडफड करता दुमदुमली पंढरी. भगवा झेंडा फडफड करता दुमदुमली पंढरी. पंढरीला हा उभा माझा पुंडलिकाचा हरी. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या भगवंताच्या साठी आणि त्या पुंडलिकाला सांगलं आणि भगवंत त्या ठिकाणी तेव्हापासून थांबले.
जेही वारकरी येतील त्यांच्यासाठी मी इथं उभा आहे, वरदान दिलं. तर मग तिथं काही भगवंताजवळ पक्षपात नाही. तो कोणी असो मग बघा, तो भक्तीच्या भावाचा भुकेला आहे, त्याला दुसरं काही पाहिजे नाही. आम्ही तो त्या ठिकाणी जात पाहत नाही, काही पात पाहत नाही, काही रंग पाहत नाही, काही रूप पाहत नाही. तो भक्तावर जसा असेल त्या परिस्थितीत भक्ताचा स्वीकार करतो. आणि त्या ठिकाणी किती गरीब असो, म्हणतात ना लोक, दीनाची माऊली आज म्या देखी आली. बघा, त्या देवानं गजेंद्र पशु होता, त्याची सुद्धा हाक ऐकली. तो काही लिंग वेदही पाहत नाही की हा पशु आहे, की हा पक्षी आहे, की हा मनुष्य आहे. ती जात पात पाहत नाही. ती कर्माबाई ती जाट समाजाची होती. तिच्या वडील रोज खिचडी नेत होते देवाला, खिचडी नेत होते. एक दिवस गावाला गेले, बाहेर गावाला बाजारला. 5 वर्षाची मुलगी होती ना, काय करते 5 वर्षाच्या मुलीने? सांगितलं आईने की बेटा हे देवाला नैवेद्य घेऊन जा. मला तिकडे जगन्नाथपुरीकडे भातच असते जास्त, खिचडी. आपल्यासारखं इकडचं भाजी पोळी वगैरे नसते. सांगितलं की नैवेद्य नेलं तिने. निष्पाप मुलं असतात. नेला आणि ठेवलाच भगवंताच्या समोर. देवा खिचडी खा. खातोच की नाही म्हणजे तोत्र बोलत होते आणि त्यांची भाषा वेगळी होती. खा का म्हणे देवा, का खात नाही? शेवटी रडायला लागली. उचलली खिचडीचं ताट, तुपाची वाटी सुद्धा होती. भगवंताला आळवते, थाली भर के लाई खिचडी ऊपर घी की बाट की. जी मारे श्यामधनी जी मावे बेटी जाट की. जी मावे बेटी जाट की. बाबा मारो गाव गयो नंदकाने का कब आवेगा.
जेवून घे. शेवटी भगवंत खाली आले आणि जेवून घेतलं. बघा, असंच नामदेवाचं सुद्धा दूध पिलं. आता देव काय त्याच्या वडिलाच्या हातून पित होते का? नाही. आपण म्हणतो ना काकड्यात भागवतात, दूध पिय मोरे म्हटलं की त्यांनी स्वतः अनुभव दिले. त्या जनाबाई दृष्ट काढायची. कवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीला, कोणाची झाली कबीरदासजी महाराज सुद्धा पांडुरंगाचं भजन करत होते. पूर्ण आयुष्य केलं भजन करता करता. वरून विमान आलं, कारण आयुष्य मर्यादा संपली. हा मृत्यू लोक आहे. येथे उरून येती आले अवतारण येराचे कामाला जेवण किती. अगदी ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत सर्वांची हे मृत्यू लोकांमध्ये एक प्रकारची विशिष्ट आयुष्य मर्यादा आहे. मग आता संपलं आयुष्य. आले देवाचे दूत. ज्यानं वाईट कर्म केलं त्याला यमाचे येतात. आता कबीर महाराजजीनं भजनच केलं आयुष्यभर. देवाचे दूत आले, विमान आलं, आता वैकुंठात जावं लागते. कबीर महाराज रडायला लागले. लोक म्हणायला लागले की का हो म्हणे कबीर महाराज, तुम्ही ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आयुष्यभर भजन केलं त्या देवाचं तुम्हाला विमान आलं आणि तुम्ही रडून राहिले. आम्हाला तर आश्चर्य वाटतं म्हणून. त्यावेळेस कबीरदासजी महाराज सांगतात, रंग बुलावा आया तो जिया कबीरा रोय. बघा त्या ठिकाणी रामाचं त्या ठिकाणी बोलवून आलं त्यावेळेस रडायला लागले. म्हणजे ते काय असं आपल्यासारखे ना ते संसारात अडकणारे. रडणं
राम